हाय मित्रांनो, मलयांकीचा हा एपिसोड एका खास ठिकाणी रंगणार आहे आणि त्या ठिकाणाचं नाव आहे मेरीगोल्ड रिट्रीट. यस, मेरीगोल्ड रिट्रीट इतकं अप्रतिम ठिकाण आहे हे. सिंहगडाच्या अगदी जवळ आहे. इकडे एकीकडे सिंहगड दिसतो, इथून अगदी जवळच राजगड आहे आणि आजूबाजूला फक्त निसर्ग आहे. तर असा या निसर्गाच्या सानिध्यात मेरीगोल्ड रिट्रीटमध्ये आजचा हा वलयांकितचा एपिसोड रंगणार आहे. आणि ही जागा डेव्हलप केली आहे माझ्या मित्रानं, ज्ञानेश्वर बिराजदारनी. तो ॲक्च्युली IT कंपनीमध्ये एका खूप मोठ्या पदावर अप्रतिम काम करतोय आणि त्याच्यासोबतच त्याला निसर्गाचं प्रचंड वेड आहे आणि निसर्गावर तो भयंकर भरभरून प्रेम करतो. आणि या मेरीगोल्ड रिट्रीट बद्दल जितकं सांगावं तितकं कमी आहे. इतकी सुंदर जागा डेव्हलप केली आहे त्यानं, एकदम आर्टिस्टिक दृष्ट्या. तुम्ही आता बघालच या संपूर्ण एपिसोडमध्ये. तर चला सुरू करूया वलयांकितचा एपिसोड मेरीगोल्ड रिट्रीटमध्ये. भले इतकं सुंदर वातावरण आहे, इतका छान माहोल तयार झालाय, पाऊस नुकताच खूप मस्त पडून गेलाय. तर मला ना एका कार्यक्रमाची आठवण येते, पाऊस खुणा. नॉस्टॅल्जिक केलंस तू. एक्झॅक्टली. पाऊस खुणाच्या सगळ्या प्रवासाबद्दल एकदा आपण या सगळ्या लोकांना सांगूयात ना, त्यांनाही ऐकायला नक्कीच मजा येईल. नक्की नक्की नक्की. पाऊस खुणा हा आयुष्यातला इतका काय म्हणत ना, जेव्हा केव्हा पाऊस खुणाची आठवण येते. अजूनही खरं तर त्याचे प्रोग्राम चालूच आहेत, पण ती जर्नी तो सुरू कशी झाली, ते प्रवास खूपच भारी आहे. आणि त्या निमित्तानं खूप भारी 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 कविता, फ्रेश कविता निर्माण झाल्या. इंटरेस्टिंग आहे आणि तो प्रोग्राम आहे. तो पाऊस खुणा प्रोग्राम ऐकत असतानाच आपल्याला असं वाटतं की आपण पावसात भिजतोय ऍक्च्युली. खरंय. पाऊस खुणाबद्दल सांगतो मित्रांनो. 2011 साली पाऊस खुणाची निर्मिती झाली आणि त्याची निर्मिती म्हणजे असं ठरवून तसा ऍसेट असं नाही झाला. म्हणजे काय झालं, भूषण करंदीकर हा माझा मित्र, जो पूर्वी झी24 तासला होता आणि मला वाटतं प्रदीप भिडे सरांनंतर भूषण करंदीकर हा असा एकमेव न्यूज अँकर होता की ज्याला चेहऱ्यानं आणि आवाजानं असं दोन्हीनं महाराष्ट्रभर ओळख मिळाली होती. आणि माझ्या कवितांमधली ताकद पहिल्यांदा जर कोणी ओळखली असेल किंवा जो कोणी माझ्या पाठीशी उभा राहिला असेल ना, तर तो भूषण करंदीकर. आणि केदार सोनपाटकी हा अर्थात पहिल्यापासून आहेच आहे आणि ही पण आहे. पण आता एस्पेशली भूषण करंदीकर बद्दल मी थोडंसं सांगतो. माझा मामा बदलापूरला राहतो, काटदरे मंगल कार्यालय म्हणून त्यांचं खूप मोठं कार्यालय आहे. तर तिथे मी दरवर्षी कीर्तन महोत्सव ऐकायला जायचो. चारुदत्त आफळे बुवा आणि महाराष्ट्रभरातले कीर्तनकार यायचे आणि ते कीर्तन ऐकायला मी आवर्जून तेवढ्यासाठी पुण्यातनं बदलापूरला जायचो. सप्ताहभर कीर्तन ऐकायचो आणि यायचो. तर त्यावेळेला मी एकदा तिथल्या गांधी चौकात, पुळगाव म्हणून आहे, तर तिथे गप्पा मारता मारता रात्री भूषणला माझ्या काही कविता ऐकवल्या. आणि त्या कविता ऐकल्यानंतर तो ऍक्च्युली म्हणजे ना, तो असा आवाजून बघत राहिला होता माझ्याकडे. इतक्या ताकदीच्या कविता मी खूप वर्षांनंतर असं ऐकतोय की एवढ्या तरुण, तेव्हा मी हार्डली 20शीत वगैरे असेल, इतक्या ताकदीच्या कविता ज्यामध्ये गदिमांचे संस्कार दिसतात, ज्यात भटांचा संस्कार दिसतो, असे सगळंच त्या काळातलं. तर ह्या कविता वलय तुझ्या ज्या कविता आहेत ह्या लोकांसमोर घ्यायला पाहिजेत. आणि त्यासाठी वाटेल ते जे काही लागेल ते मी करायला तयार आहे. आणि त्याच्यात काही अपेक्षा अशी काहीच नव्हती अगं. म्हणजे क्षणाचाही विचार न करता तो माझ्या पाठीशी उभा राहिला. आणि तिथून ऍक्च्युली सुरुवात झाली कवितेच्या एका वेगळ्या प्रवासाची. आणि खरं तर पाऊस खुणाची निर्मिती तेव्हा नाही झाली. प्रत्येक गोष्टीला एक वेळ यावी लागते, योग यावा लागतो म्हणतात ना, तसा तो पाऊस योग जुळून आला. नवी पेठेत आम्ही तालमीच्या शेजारी असंच चहा पीत बसलो होतो आणि साधारण मेचे दिवस होते. आणि भूषण मला म्हणला की आता उद्या जून जुलै पावसाचा सीझन सुरू होणार आहे, तर पावसाळा सुरू होतोय, तर काही पावसाचं मस्त तयार करूया ना आपण कार्यक्रम. म्हणलं भाई, कार्यक्रम होईल इतकं काही माझ्याकडे मटेरियल नाहीये तेवढं. हा म्हणजे मी काही गाणी लिहिली होती, काही कविता सुचल्या होत्या, पण तो म्हणला आपण करूया ना. म्हणलं अगदी जेमतेम 1.5 तास कसा बसा होईल असा कार्यक्रम रंगवू शकेल. म्हटलं चल करू तरी असं म्हणून त्यानं माझ्या डोक्यामध्ये ते पिल्लू सोडलं. आणि मे एंडची गोष्ट होती आणि आम्ही रॅन्डम
तसंच गेलो, भरतनाट्य मंदिर बुक केलं जून एंडचं, काहीच नव्हतं म्हणजे गाणी पण तयारच नव्हती, नव्हती, काही नव्हती तयार. 2-3 मोजकी गाणी हाताशी होती आणि हार्डली एखाद 2 कविता होत्या. आणि मग पहिली जी कविता त्या निमित्तानं जी जन्माला आली ना, ती कविता आहे पाऊस पार्टी. वाव. तर ती पहिले कविता ती आता मला वाटतं सादर करतो, शेअर करतो, खूप आवडेल. मस्त कविता पाऊस पार्टी नावाची. आपण आता सगळे म्हणून पाऊस पार्टी करणार आहोत. एन्जॉय करूया पाऊस. चलो. पाऊस वेडे दोस्त आम्ही जमायचो रोज कट्ट्यावर. पाऊस वेडे दोस्त आम्ही जमायचो रोज कट्ट्यावर. पाऊस गप्पा, पाऊस गाणी, पाऊसच पाऊस कट्टाभर. वा. गप्पा गाणी पावसाची, गप्पा गाणी पावसाची, पण पाऊस मात्र नसायचा. गप्पा गाणी पावसाची, पण पाऊस मात्र नसायचा. आभाळ भरून गडगड करून नुसताच वरून हसायचा. वाट पाहून संध्याकाळी उशिरा गाठायचो घर. वाट पाहून संध्याकाळी उशिरा गाठायचो घर. पाऊस वेडे दोस्त आम्ही जमायचो रोज कट्ट्यावर. कितीक दिवसात कट्ट्याकडे नाही वळलं कुणी. कितीक दिवसात कट्ट्याकडे नाही वळलं कुणी. कट्टा वेडा आमच्या विना गाई पाऊस गाणी. आम्ही निजलो गप्पा निजल्या, आम्ही निजलो गप्पा निजल्या. कट्टा जागा रात्रभर. आम्ही निजलो गप्पा निजल्या. कट्टा जागा रात्रभर. पाऊस वेडे दोस्त आम्ही जमायचो रोज कट्ट्यावर. एके दिवशी कामं सोडून सुसाट धावत सुटलो. निरोप नाही कुणाचाच तरी कट्ट्यावर भेटलो. क्या बात आहे. एके दिवशी कामं सोडून सुसाट धावत सुटलो. निरोप नाही कुणाचाच तरी कट्ट्यावर भेटलो. किती उशीर असं म्हणत हसली ओली सर. वा. किती उशीर असं म्हणत हसली ओली सर. पाऊस वेडे दोस्त आम्ही जमायचो रोज कट्ट्यावर. वाफाळलेला आल्याचा चहा, सिगरेटचे निळे ढग नि कांदा भजीचा खमंग वास. तोंडाला पाणी सुटलंय. वाफाळलेला आल्याचा चहा, सिगरेटचे निळे ढग नि कांदा भजीचा खमंग वास. जून आला पाऊस योग, पाऊस पार्टी अशी झकास. अजूनही त्या कट्ट्यावरती, अजूनही त्या कट्ट्यावरती घमघमते ती रिमझिमती सर. अजूनही त्या कट्ट्यावरती घमघमते ती रिमझिमती सर. पाऊस वेडे दोस्त आम्ही जमायचो रोज कट्ट्यावर. पाऊस गप्पा, पाऊस गाणी, पाऊसच पाऊस कट्टाभर. पाऊसच पाऊस कट्टाभर. वा. आम्ही म्हणजे त्यावेळेला तिथे नव्हतो, पण आता ऍक्च्युअली पाऊस पार्टी झाल्यासारखी वाटते आम्हाला. आम्ही तिथे असल्याचाच फील आम्हाला येतोय. ऍक्च्युअली आपल्या प्रेक्षकांनाही तसंच वाटत असणार आहे. नक्की नक्की. आणि पाऊस खुणामध्ये आम्ही जेव्हा जेव्हा ही कविता सादर व्हायची ना, लोक इतकी इतकी रिफ्रेश व्हायची आणि इतकी भरभरून दाद द्यायचे कवितांना, गाण्यांना. तो माहोल, तो सीझन, तो मूडच इतका भन्नाट आहे ना. आणि आम्ही मित्रांनो ना थोडंसं पाऊस खुणाबद्दल आणखीन थोडंसं विस्तृत करून सांगतो आणि मग पुढची अजून एक मस्त अशीच बहारदार कविता सादर करणार आहे. पाऊस खुणा हा एक मुळातच एक एक्सपेरिमेंटल प्रयोग होता की ज्यामध्ये बालगीतापासून ते कव्वाली, गोंधळ, अभंग, लावणी हे सगळं पावसावर, आणि रोमॅन्टिक गाणी पण होती. नंतर पाऊस पडत नाही म्हणून धरणी मेघांना साथ घालते की दाह किती हा साहू मेघा, असं एक सुंदर गाणं आहे. आणि एक वेगवेगळ्या एवढ्याच कविता, 12-13 गाणी आणि साधारण तेवढ्याच कविता. जशी आता आपण पाऊस पार्टी कविता एन्जॉय केली. गवती चहासारखी एक रोमॅन्टिक कविता आहे. पाऊस पडल्यावर अत्यंत खूप पाऊस पडला तर कसं विदारक चित्र आपण अनुभवतो, किती वाताहत होते, अशा आशयाची एक कविता आहे. काळी वर्तुळ म्हणून आईवरची कविता आहे. अशा विविध कविता आहेत वेगवेगळ्या, आणि असा विविध रंगी आणि इतकं वाईड स्पेक्ट्रम असलेला पावसावरती मला वाटतं हा एकमेव असा कार्यक्रम असेल. अजून तरी असं कुठे ऐकण्यात नाही आलेलं की असा काही कार्यक्रम आहे. आणि ही अशी रसिकांनी पण दाद दिली, अभिप्राय दिले. आणि मंगेश तेंडुलकर काका जे ज्येष्ठ व्यंगचित्रकार होते, त्यांनी मला सरप्राईजिंगली ते एका कार्यक्रमाला आले होते यशवंतराव चव्हाणला. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी मला फोन करून म्हणले की अरे बोले तुझ्या कार्यक्रमावरती अप्रतिम एक लिहून आले अरे असं केसरीमध्ये. आणि दुपारी फोन आला होता. तोवर मी म्हटलं आता पेपर कुठं मिळेल म्हणून मी आपण चौकात घाईघाईत गेलो आणि तिथं बघितलं तर त्यांनीच स्वतः एक सदर लिहिलं होतं पाऊस खुणावर. आणि इतकं अप्रतिम त्याच्यामध्ये त्यांनी सगळं लिहिलं होतं. खूप
मोलाचा आशीर्वाद त्या निमित्तानं आम्हाला मिळाला, प्रवीण दवणे सरांचा आशीर्वाद मिळाला. आणि अजून एक तुला उत्कर्ष सांगतो, ऍक्च्युली तुला काय म्हणजे खरं तर रसिकांना प्रेक्षकांना सांगतो, कारण पाऊसखोळाची बॅकस्टेज सांभाळणारी ही खंदी कार्यकर्ती म्हणूया. कारण ही केदार सोनपटके असे खूप मित्र होते की तिकीटं पण सांभाळायची, माझं एक झाड शब्दांचं पुस्तकाचा स्टॉल सांभाळायची आणि बॅकस्टेजला लागणारी सगळी मदत सुद्धा उत्कर्ष करायची. या निमित्तानं कारण ह्या कसं आहे ना, पुढं येणारे सगळे लोक दिसत असतात. मी आता रिसेंटली राहुल देशपांडेचा एक पॉडकास्ट पाहिला, निखिल फाटक आणि त्यात राहुल देशपांडे इतका सुंदर बोलला. तो म्हणला की बऱ्याचदा कसं होतं ना, मेन लीड सिंगर म्हणून जो असतो, ऍक्च्युली लीड सिंगर असं म्हणणं पण खरं मुळात हे चुकीची गोष्ट आहे. तर गायक म्हणून जो कोण असतो तर त्याला वाटतं की आपण मूळ मेन आहोत आणि हे आजूबाजूचे हे आपले साथीदार आहेत. तर राहुल दादांनी इतकं अप्रतिम बोलला. तो म्हणला तबला वादक, संवादिनी, हार्मोनियमवरती असणारे, तंबोरा घेऊन साथीला बसलेले, नंतर अजून साथीला जे गायकांना साथ करणारे असतात आणि यांच्या सगळ्यांनी मिळून गाणं बनत असतं आणि त्याचं मिळून गाणं होत असतं. तसं मला असं वाटतं की जे स्टेजवरती असतात त्याच्याही पेक्षा बॅकस्टेजला जे असतात ना, जसं उत्कर्ष आहे, केदार आहे, आणखीन खूप जण होते, तर ह्या सगळ्यांनी मिळून हा पाऊसखोळा बनला. आणि यात अजून एक गमतीशीर प्रयोग आम्ही असे केले होते की पावसात तर आम्ही पाऊसखोळा सादर करत होतोच, पण थंडीत पाऊसखोळा सादर केला. उन्हाळ्यामध्ये आम्ही पाऊसखोळ्याचे प्रयोग केले होते. आपण वेगवेगळ्या ऋतूंमध्ये तुम्ही पावसाचा फील देत होतात लोकांना. ऍक्च्युली तुला आठवत असेल उत्कर्ष, जानेवारी फेब्रुवारीत पण केला होता आम्ही. फेब्रुवारी जानेवारीत प्रयोग केले, महाराष्ट्रभर दौरे केले याचे आणि लोकांचा इतका अप्रतिम प्रतिसाद होता. बाहेर कडकडीत ऊन आहे आणि आतमध्ये पावसाच्या गाण्यांनी आणि कवितांनी चिंब भिजत होती लोक, असे लेखी अभिप्राय मिळाले. आणि पाऊसखोळ्याने खूप समृद्ध केलं. खूप साऱ्या फ्रेश कविता त्या निमित्तानं झाल्या आणि खूप सारे गायक जोडले गेले आणि अर्थात वादक, कला, सगळेच टेक्निशियन्स, म्हणजे पंडित जयतीर्थ मेवुंडींसारखे इतके दिग्गज. म्हणजे मला असं वाटतं किराणा घराण्याला आज भारताचं जो कोण रिप्रेझेंटेशन कोण करत असेल तर ते पंडित जयतीर्थ मेवुंडी आहेत. ते आपल्या पाऊसखोळ्यामध्ये गाणं सादर करतात. त्यांच्या आवाजात अभंग रेकॉर्ड झालाय. अजून काय पाहिजे. नंतर प्रशांत नासेरी, रमा कुलकर्णी, शमिका भिडे, अवधूत गांधी, रश्मी मोघे असे खूप सारे गायक या निमित्तानं जोडले गेले पाऊसखोळ्याशी आणि या माध्यमातून पावसावरच्या खूप छान कविता निर्माण झाल्या. त्यातल्याच आत्ता पाऊसखोळा पार्टी आपण ऐकली आणि आता अजून एक कविता. आणि मला एक सांगायचंय की या पाऊसखोळ्यातले जे कंपोजिशन्स आहेत ती इतकी फ्रेश आहेत आणि ती आमच्याच एका खूप छान मित्रांनी, केदार दिवेकरनी केली आहेत. तर तुम्ही पाऊसखोळा जेव्हा परत केव्हा थिएटर्सला लागेल त्यावेळेला तुम्ही प्लीज नक्की या. सगळ्यांनी, तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतील गाणी, सगळीच खूप छान आहेत. या निमित्तानं मला पुन्हा जसं आता उत्कर्ष म्हणले, केदार दिवेकर, भूषण करंदीकर आणि पाऊसखोळ्याच्या सगळ्याच टीमला थँक्स म्हणणं ऍक्च्युली आपल्याच लोकांना म्हणणं, पण ह्यामुळे पाऊसखोळा निर्माण झाला आणि लोकांपर्यंत एकदम छान फ्रेश कलाकृती पोहोचली. असं खूप भारी वाटतंय. तुला चहा खूप आवडतो आणि मला तुझी कवितेची कविता खूप आवडते. तर त्या कवितेच्या एक छान प्रवासाबद्दल आम्हाला सांग ना. अरे नक्की. ऍक्च्युली गवती चहा ही कविता सुचली ना, तो क्षण इतका भारी होता. म्हणजे प्रचंड पाऊस पडत होता आणि मी गच्च भिजलेलो होतो. तसाच वाड्यात शिरलो भिजलेला असता आणि मी तसाच खोलीत गेलो आणि मला सुचत होतं म्हणजे ना आपण काहीतरी तो जो मूड होता ना तो इतका भरलेला होता ना मनामध्ये. त्या भिजलेल्या अवस्थेत असा गच्च बसलो भिजलेलो बापरे. आणि पटकन एक कागद घेतला आणि झरझर 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 लिहायला लागलो आणि ती गवतीच्या कविता कागदावर उतरली. तर ती कविता आज आपण सगळ्या प्रेक्षकांना, रसिकांना कविता आहे गवती चहा. आजही उशिरानं ऑफिस सुटलं, आजही उशिरानं ऑफिस सुटलं, पण आज मनाला सुखावणारं वारही सुटलं. आजही उशिरानं ऑफिस सुटलं, पण आज मनाला सुखावणारं वारही सुटलं आणि बऱ्याच दिवसांनी जुना जीवलग मित्र भेटावा तसं पावसाचं ओलं मन रस्त्यात भेटलं. पावसाला स्कूटरवरून डबल सीट घेऊन सिग्नलला थांबलो. पावसाला डबल सीट घेऊन, येस, पावसाला स्कूटरवरून डबल सीट घेऊन सिग्नलला थांबलो आणि त्याच्याशी गप्पा मारू लागलो. बर का मित्रा, आजही मुद्दाम मी रेनकोट घरी विसरून आलोय. नेहमीच विसरतो. आजही मुद्दाम मी रेनकोट घरी विसरून आलोय, पण आज मात्र माझा बेत नाही फसला. यावर डबल सीट बसलेला पाऊस गडगडाटी हसला.
त्याच क्षणी तिकडे घराच्या खिडकीशी तिच्या डोळ्यांची पापणी थरथरणारी केविलवाणी आणि गजांवरती झर झर झरणारं उष्ण पाणी. इकडे सिग्नल हिरवा नि घराकडची अवघी वाट हिरवीगार. इकडे सिग्नल हिरवा नि घराकडची अवघी वाट हिरवीगार. मग पुढचे सगळे सिग्नल आपणहून हिरवे आणि काही क्षणातच अंतर पार. स्कूटरच्या आवाजाने पैंजणांची धावपळ. स्कूटरच्या आवाजाने पैंजणांची धावपळ. मग पावला पावलावर हास्याची हिरवळ. माझ्या आणि पावसाच्या स्वागताला तिच्या प्रेमळ स्पर्शाच्या गवती चहाचा दरवळ. तिच्या प्रेमळ स्पर्शाच्या गवती चहाचा दरवळ. परत म्हणजे तू मला चहासाठी मस्का मारलायस का? ही कविता झाल्यानंतर कडक चहा पाहिजे नाही आपल्याला. मित्रांनो, आजच्या या पाऊस पार्टीमध्ये गवती चहाने खूप मजा आणली आहे. काय वाटतं तुम्हाला? उत्कर्षा, गवती चहानं आणि पाऊस पार्टीनं तर मजा आलीच आहे, पण या जागेमुळे ऍक्च्युली मला वाटतं त्या कविता आणखीन जिवंत झाल्या आणि आणखीन मजा आली आहे. तर अशी या जागेची कमालच आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा जर इथे यायचं असेल मेरीगोल्ड रिट्रीटला, तर मी कॉन्टॅक्ट नंबर देतो. तुम्ही नक्की जरूर संपर्क करा आणि मला खात्री आहे तुम्ही रिफ्रेश होऊन इथून जाल आणि पुन्हा नव्या जोमानं रिचार्ज होऊन फुल फ्लेजने कामाला लागणार आहात. सो तुम्ही नक्की मेरीगोल्ड रिट्रीटला भेट द्या आणि अशाच खूप भारी भारी छान फ्रेश कविता घेऊन पावसावरच्या लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. कारण आता कुठे पाऊस जस्ट सुरू झालाय, त्यामुळे ही मैफल अजून अशीच भारी भारी रंगत जाणार ऍक्च्युली. त्यामुळे अजून भारी भारी अशा पाऊस पार्टी आपण करणार आहोत आणि पाऊस खुणा अशा खूप साऱ्या घेऊन मी तुमच्या भेटीला येणार आहे वलयांकित मध्ये. सो स्टे ट्यून्ड. अरे हो, एक सांगायचं राहिलंच आहे. काय? खूप महत्वाचं राहिलंय. अरे काय? सांगतो. अरे तुम्ही विसरलात का काय? नाही ना? सबस्क्राईब करायचंय, लाईक करायचंय आणि कमेंट करायला विसरू नका. ह्या तिन्ही गोष्टी मॅन्डेटरी आहेत, तरच पाऊस पार्टीला येता येणार ऍक्च्युली आणि वलयांकित असंच रंगणार आहे. सो प्लीज सबस्क्राईब.